श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, मार्गशीर्ष महिन्यातील अगदी एकच दिवस उरलेला आहे. त्यामुळेच पहा, ह्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत हे प्रत्येक स्त्रिया करत असतात आणि आता हा शेवटचा जो गुरुवार आहे तर तो अमावस्येच्या दिवशीच आलेला आहे. आणि हे व्रत केल्याने पहा, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण होते आणि लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. तर पहा, सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्त्वाचा आणि श्रेष्ठ मानला जातो. भगवद्गीतेमध्ये देखील सांगितलेला हा महिना जो आहे तर भगवान श्री कृष्णांना अतिशय प्रिय महिना मानला जातो. त्यामुळे पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या झाडांना स्पर्श करायचा आहे. या झाडांना जर आपण ह्या मार्गशीर्ष महिना संपायच्या अगोदर स्पर्श करायचा आहे आणि आपण जर त्या झाडांना स्पर्श आपल्या घरातील गरिबी नष्ट होऊन जाईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये 7 पिढ्यांची जी दरिद्री आहे तर ती सुद्धा नष्ट होऊन जाईल. तर असा हा एक उपाय मी तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे पहा, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून पाहावा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर नक्कीच करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, धार्मिक शास्त्रानुसार असे काही झाडं आहेत का ती एकदम पवित्र आणि पूजनीय मानले जातात. शास्त्रानुसार काही झाडांमध्ये दैवी आणि चमत्कारिक शक्तीही असते. धार्मिक शास्त्रानुसार काही झाडे अशी आहेत त्यांची पूजा करणं अतिशय भाग्याचं मानलं जातं. तर पहा, आता मार्गशीर्ष महिना संपायला अगदी 1 आणि 2च दिवस राहिले आहेत. त्यामुळे ज्यांनी अजूनपर्यंत हा उपाय केलेला नसेल तर पहा, ह्या 5 झाडांना आपल्याला, ह्या 5 झाडं जे आहेत त्यांची पूजा करायची आहे, त्यांना आपल्याला स्पर्श करायचा आहे. ह्या झाडांना जर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर स्पर्श केला तर आपल्या जीवनामध्ये आपली जी काही संकट आहे, अडचणी आहे त्या दूर होऊन जातील आणि आपलं जीवन हे श्रीमंत आणि आनंदमय होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला ह्या झाडांना स्पर्श करायचा. तर बघा, आता अशी कोणती झाडं आहेत ज्यांना आपण स्पर्श जरी केला तरीसुद्धा आपल्या इच्छा आणि मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत. तर पहा, 11 तारखेपर्यंत, 11 तारखेला अमावस्या आहे आणि अमावस्याच्या दिवशी देखील तुम्ही ह्या झाडांना स्पर्श हा करू शकता. तर पहा, ह्या 2 दिवसामध्ये आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. आता बघा, आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या झाडांना स्पर्श करायचा आहे त्यातलं पहिलं झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड. शास्त्रानुसार शमीचं झाड हे अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानलं. तर पहा, आपल्या घराच्या आसपास म्हणजे आपल्या घरामध्ये जर शमीचं झाड नसेल तर नक्कीच आवर्जून आपल्या घरामध्ये पहा, तुम्ही ह्या मार्गशीर्ष महिना संपण्या अगोदर हे शमीचं झाड आणून लावू शकता. तर पहा, ज्याप्रमाणे आपल्या घराच्या अंगणात तुळस असते त्याचप्रमाणे जर शमीचं झाड आपल्या अंगणामध्ये असायलाच हवं. आता बघा, हे झाड जर आपल्या घराच्या अंगणामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये समृद्धी वाढते. आणि तर पहा, शमीच्या झाडाची जर आपण पूजा केली आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर त्याला स्पर्श केला तर आपल्याला जे काही पापं आहेत आपली, तर त्या पापांमधून सुटका मिळत असते. त्याचबरोबर दुसरं झाड जे आहे तर ते आहे पिंपळाचं झाड. तर या झाडाला सुद्धा शास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलेलं आहे. तर पहा, पिंपळाचे झाड देखील आपल्याला ऑक्सिजन रिलीज करतं. तर हे झाड जे आहे तर ते 24 तास आपल्याला ऑक्सिजन रिलीज करत असतं आणि हे झाड जसं सायंटिफिकदृष्ट्या हे महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे हे झाड जे आहे तर ते आध्यात्मिकदृष्ट्या देखील खूप महत्त्वाचं. तर पहा, धर्मग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की पिंपळाच्या झाडामध्ये आपले पूर्वज असतात तर त्यांचा वास असतो. आणि ज्या वेळेस आपण ह्या झाडांना स्पर्श करतो, त्याची पूजा करतो, प्रार्थना करतो, त्यावेळेस ती प्रार्थना जी आहे तर ती डायरेक्ट आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असते. यासोबतच पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा देखील वास असतो. त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिना संपायच्या अगोदर ह्या एक गोष्ट करायची. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे तर थोडंसं 1 तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या साईडनी घालायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला तिथे एक छानसा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला 11 प्रदक्षिणा त्या झाडाला घालायच्या.
घालायच्या आहेत आणि त्याचबरोबर त्या झाडाला स्पर्श देखील करायचा आहे. या झाडाला आपण जेव्हा प्रदक्षिणा घालणार आहोत त्यावेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ह्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर पहा, असा हा जप केल्याने त्याचबरोबर पिंपळा झाडाखाली दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये पहा लक्ष्मी माता ही प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होते. त्यामुळेच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये पिंपळाच्या झाडाची अशी पूजा करायची आहे, म्हणजे पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे. आता बघा, तिसरं झाड जे आहे तर ते आहे तुळस. तर तुळस ही प्रत्येकाच्या घरासमोरही असतेच. तुळशीला विष्णुप्रिया असंही म्हटलं जातं, हरिप्रिया असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर देवी लक्ष्मीचं दुसरं रूप म्हणजे तुळस आहे. प्रत्येक गुरुवारी जर आपण तुळशीसमोर उपाय केले तर आपल्याला धनवृद्धी होत असते. प्रत्येक गुरुवारी जर आपण थोडंसं चम्मच 2 चम्मच दूध, कच्चं दूध घ्यायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. आणि पहा, हा उपाय केल्यामुळे पहा आपल्या घरामध्ये श्रीमंती वाढते आणि देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. त्याचबरोबर संध्याकाळी तुपाचा दिवा देखील आपल्याला तुळशी मातेला लावायचा असतो. आणि पहा, जेव्हा दिवा लावलेला आहे आणि दिवा लावून झाल्याच्या नंतर हात जोडून नमस्कार करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत 11 प्रदक्षिणा तुळशी मातेला देखील घालायच्या आहेत. जर तुळशी मातेला तुम्हाला प्रदक्षिणा घालणं शक्य नाही तर स्वतःभोवतीच तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता आणि तुळशी मातेला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे, माझ्या घरावर येणारे संकट हे दूर कर, माझ्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करू दे आणि ती स्थिर राहू दे, अशी प्रार्थना आपल्याला तुळशी मातेला करायची आहे. तुळस ही अशी एक वनस्पती आहे, ती आयुर्वेदिक तर आहेच, त्याचबरोबर आपल्या घरावर येणारे संकट ही तुळशी माता ओळखत असते. त्यामुळे ज्यावेळेस आपल्या घरावर संकट येतं तर सर्वात अगोदर आपली तुळस ही जळली जाते. असे हे दैवी संकेत देण्याचे जे काही वनस्पती आहे तुळस, तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला तुळशी मातेची अशी पंचोपचार सेवा करायची आहे. त्याचबरोबर काही उपाय करायचे आहेत आणि तिला स्पर्श देखील करायचा. त्याचबरोबर पहा, जे खंडेराय आहेत तर त्यांची आपण पूजा करत असतो आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्येच तळी भरली जाते. त्याचबरोबर ह्या जो उत्सव आहे खंडेरायांचा तो ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्येच त्यांचा घट वगैरे बसला जातो. तर ह्या महिन्यामध्ये जे शंकर भगवानांचे दुसरे रूप खंडेराय आहे, त्यामुळे आपल्याला ह्या महिन्यामध्ये बेलाच्या झाडाला देखील स्पर्श करायचा आहे. बेलाच्या झाडाची देखील विशेष अशी पूजा करायची आहे. तर बघा, खंडोबाराय जे आहेत तर ते भगवान शिवशंकरांचाच एक अवतार आहे. त्यामुळे भगवान शिवशंकरांना आवडणारं जे बेलाचं पान आहे तर आपल्याला ह्या बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे, त्याची पूजा करायची आहे. अशा ह्या बेलाच्या पानाची जर आपण पूजा केली, काही उपाय केले तर भगवान शिवशंकरांच्या आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहतात आणि भगवान शिवशंकर हे आपले भोलेनाथ आहेत आणि त्यांची थोडी जरी आपण पूजा अर्चा केली तर ते लगेच आपल्यावरती प्रसन्न होतात. आता बघा, आपल्याला बेलाच्या झाडापाशी थोडंसं जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्या झाडाला आपल्याला चंदन लावायचं आहे किंवा मग तुम्ही जे अष्टगंध वगैरे घेऊन गेला असताल तर ते लावा. त्याचबरोबर एक दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे, धूपदीप दाखवायचा आहे, पंचोपचार पूजा आपल्याला त्या झाडाची करायची आहे आणि ह्या झाडाला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जर आपल्याला शक्य असेल घालणं तर नक्की त्या 11 प्रदक्षिणा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत घालायच्या आहेत. पुरुष घालणार असतील तर ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि स्त्रिया घालणार असतील तर नमः शिवाय म्हणायचं आहे. अशा प्रकारे 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्याचबरोबर बघा, आपल्याला बेलाच्या झाडाच्या उजव्या खोडाला स्पर्श करायचा आहे आणि त्याचबरोबर आपली जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. आता बघा, स्पर्श करून जेव्हा आपण अशी ही इच्छा बेलाच्या झाडासमोर व्यक्त केली तर ती पूर्ण इच्छा जी आहे तर ती आपली साक्षात भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचते आणि ती इच्छा भगवान शिवशंकर आपली लवकरात लवकर पूर्ण करतात. त्याचबरोबर 5वं जे झाड आहे तर ते झाडाला आपल्याला स्पर्श करून त्याला पूजून आपल्याला ज्या आपल्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण करायच्या आहेत. तर मार्गशीर्ष महिन्यातील अगदी 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय आवर्जून जे औदुंबराचं झाड आहे तर म्हणजेच उंबराचं झाड, तर ज्या उंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्त महाराजांचा वास असतो. आता बघा, ह्या झाडापाशी आपल्याला पूजा करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, चिमूटभर टाका आणि त्यानंतर हे पाणी जे आहे तर ते आपल्याला घेऊन उंबरात झाडापाशी जायचं आहे. त्याचबरोबर एक दिवा घ्यायचा आहे, तो तुपाचा घ्या किंवा मग तेलाचा घ्या, तो दिवा आपल्याला घ्यायचा आहे. तो दिवा आणि हे पाणी घेऊन आपल्याला उंबराच्या झाडापाशी जायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर हे जे पाणी आहे तर ते उंबराच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे.
आणि त्याचबरोबर स्पर्श करायचा आहे आणि आपल्याला त्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या. प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला दत्त महाराजांचा जो मंत्र आहे तर त्याचा आपल्याला उच्चारण करायचा आहे. दिगंबरा दिगंबरा श्री पाच वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत आपल्याला ह्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. असं केल्याने आपल्यावरती दत्त महाराज प्रसन्न होतात आणि आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या आवर्जून पूर्ण करतात. अशा प्रकारे आपल्याला दत्त महाराजांची पूजा अर्चा करायची आहे आणि असं केल्याने आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होणार आहे. श्रीमंती आपल्या घरामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी ही आपल्यावरती आवर्जून प्रसन्न होणार आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याला 2च दिवस उरलेले आहेत. आवर्जून हे मार्गशीर्ष महिना संपण्या अगोदर हा उपाय आवर्जून सर्वांनी करायचा आहे. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.